15 वर्ष आमच्या कुटुंबातलं तुम्ही राजकारण मध्ये नव्हतं आणि तुमच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे 15 वर्षानंतर राजकीय जीवनात आपण त्या ठिकाणी परत आलो, कारखाना उभा केला आणि दादांनी आमदारकीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास काय असतो हा मतदारसंघाला दाखवला. माझी अपेक्षा आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माजलगाव मतदारसंघाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. मित्रांनो, नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि अगदी आता काही महिन्यातच विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत. येणाऱ्या काही महिन्यात विधानसभाच्या निवडणुका पार पडतील. पण त्यापूर्वी माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदार कोण होणार या चर्चा जोरात रंगू लागल्या आहेत. प्रत्येक दिवशी वर्तमान पेपरवर एक वेगळी बातमी येते आणि एक वेगळा चेहरा येतो. यातच सोशल मीडियावर जयसिंग भैया सोळंके भावी आमदार म्हणून पोस्ट ट्रेंड होताना दिसतात आणि याची चर्चा सर्वत्र माजलगावमध्ये सुरू आहे की आता माजलगावचा भावी आमदार कोण असणार. मित्रांनो, माजलगाव विधानसभा मतदारसंघात गेली 2 टर्मपासून रमेशराव आडसकर किंवा त्यांचे कार्यकर्ते हे आमदारकी पदावर दावा करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र रमेशराव आडसकर यांची या विधानसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार यावरही माजलगावचा निकाल अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मोहनदादा जगताप हेही माजलगावमध्ये यांचं वलय आहे किंवा यांचा वाढता प्रभाव या मतदारसंघावर आहे. मोहनदादा जगताप हे नेमकी काय भूमिका घेणार, महायुतीची धर्म पाळणार किंवा महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार किंवा त्यांना जर तिकीट नाही मिळालं तर ते त्यांची स्वतंत्र भूमिका घेणार का, यावरही माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरू शकतो. आणि यातच माजलगावच्या जनतेला प्रश्न पडला आहे की माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण होणार. मित्रांनो, माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे सांगणं अगदी कठीणच म्हणता येईल. कारण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपल्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.